भागवत कथा आहे, रामकथा आहे, तर 1 ते 5 पर्यंत कथा राहील, 8 ते 10 कीर्तन राहील रात्री, आणि सकाळी 5 ते 6 काकड आरती राहील. दादा 16 तारखे ते 23 तारखेदरम्यान आपण जे श्रीराम कथेचे आयोजन केलेले आहे त्याबद्दल आपण काय सांगणार? आपलं जय श्री हनुमान ट्रस्टीमार्फत रामकथेचं आयोजन केलं आहे 16 ते 23 एप्रिलपर्यंत. तर यज्ञकुंड आहे, कुंडी यज्ञ आहे, पंचकुंडी यज्ञ आहे, तो ते 19 ते 23पर्यंत आहे, आणि रामकथा 16 ते 23 एप्रिलपर्यंत कथा चालू राहील. आपल्या कार्यक्रमाचं नियोजन कसं असेल? नियोजन म्हटलं म्हणजे आता कसं पंक्तीचं बाहेरच्या लोकांनी घेतलं सगळं. आता आपल्याला मंदिरामार्फत समजा जो काही उरलेला कार्यक्रम आहे तो आपण मंदिरामार्फत करू. आपण जे पंचकुंडी यज्ञ सांगितलं त्याचं काही थोडक्यात महत्त्व नागरिकांना आपण सांगू शकाल का? पंचकुंडी यज्ञ केल्यानंतर आपले काही मनोकामना असल्या, काही दोष असले ते निघून जातात. त्यानिमित्त समजा आपण पंचकुंडी यज्ञ हे घेतला इथे, तर भाविक भक्तांनी जास्तीत जास्त प्रतिसाद देऊन यज्ञाला बसण्याची विनंती. किती लोक सरासरी एका यज्ञकुंडीवर 5 लोक राहतील, 5 जोडपे राहतील, 5 25 5 यज्ञकुंडीवर 25 जोडपे एका वेळेस राहतील. अच्छा. तर असं 5 दिवस यज्ञ चालेल तो 8 ते 11. अच्छा. तरी किती लोक यज्ञाला बसण्याची शक्यता वर्तवली जाते? 5 जोडपे बी बसले समजा एका वेळेस तरी 125 लोक राहतात एका वेळेस. दररोजचे असे वेगळे वेगळे बदलतील, ते 5 दिवस समजा वेगळे वेगळे बदलले तरी चालतात.